तर राम राम मंडळी, अनिकेत करणे यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळा चालू झालाय, मशागतीची कामं आता करावी लागणार आहेत. त्यामुळे आपण चालू जरा 5 वाजले तरी पण सूर्यभाई असं कडक मध्ये. तुम्हाला तर माहिती आपल्या माग किती काम असतात, लय कामाचा हे राहील. विषय काय, आता पाऊस पडलाय मध्ये थोडा, त्यामुळे आपली रानं फळून घ्यायची ती, नांगरट बी फणायचे आणि 2 तुकडे आहेत ते अशी ते पण फळून घ्यायचे ते. चला चाललोय आपण, त्यासाठी 2 नट कमी पडलेले खोडक्याला जोडायला, त्या आणायला चाललोय. तर लगेच चालू करूया. हे आमच्या गावातलं हार्डवेअरचं दुकान. लागणारी सामग्री घेऊन मी आता चालू. रस्ता कसा का असे ना, आमच्या गाडीचा स्पीड कायम 40. गेली 10 वर्ष झालं आपल्यासोबत असणारी ही ब्लॅक क्वीन आता पण आपली साथ अविरतपणे देते. तुम्हाला तर माहिती आहे आपण कोणाच्या मेंद्यात नाही, त्यामुळं आल्याला पहिला नट्ट बसून घेतली. पहिल्या ट्रॅक्टरला डिझेल पाजले. डिझेल पाजून झाल्या अशी स्टार्टर हाणला निघालो. ट्रॅक्टर पण मालकासारखाच प्रामाणिक, जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून प्रामाणिकपणे काम करतो. आपण तर याच्या फायरिंगवरच फिदा आहे. 7वीत असताना मला मसा विलासावी येत नव्हता, पण शेती कशी कसावी हे मग तर परफेक्ट येते भावा. कधी नाही ते माझं तास सरळ बाय सरळ आल्यामुळं माझा चेहरा पहिल्यांदा दाखवून घेतला, म्हणजे तुम्हाला कळावं ड्रायव्हर कोण आहे. शेतकऱ्याच्या पोराला पवायला आणि शेती करायला कधीच शिकवावं लागत नाही. वाईट विचार डोक्यात आणून नका. बागा कशी तास सरळ बाय सरळ आणलेली. शाळेत पटीनं मला रेषा अशा वाढायला येत नव्हत्या. आता कसं असतंय म्हणा भावानो, एकदा की जबाबदारी आपल्या खांद्यावर आली की माणूस पटकन असं तारकन म्हणतात ना, तसं पटकन सुधारतो. त्यामुळे मित्रांनो, जे काय त्या संकटांना सुद्धा मी धन्यवाद बोलेन, कारण की भावा असल्या परिस्थितीत सुद्धा तो आपली साथ सोडत नाही. काय विषय झाला, खोडकताना एक बोल्ट ढिल्ला झाला आणि तो पडला. एवढ्याच अंतरात पडला, पण तो कुठं पडला तो का मला गावला. वरचा बोल्ट पडला असल्यामुळे ते असं निसटला. पण आता चालूचा घोटाळा झाला ना भावानो. तर फायनली भावानो आपली 2 तुकडे झालेले आहेत. कालच्या 5 वाजल्यापासून आपण 2 तुकडे घेतलेले आहेत. असले घाण कष्ट केले. एक तुकडा मित्रांनो आणि ते मागचं एक. आता मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत या तुकड्याला. ही सगळं पैप काढायचं काम आपल्याकडेच असते. तर नांगरटे मित्रांनो, नांगरटीतलं फणायचं आहे फास्ट. बघूया मग, फणून टाकूया. कसा आहे नक्करा. सूर्यभागा आमच्यावरून 1 2 3
आर लागा थांब की जरा, काय वळण डळण आहे का नाही, दम भरलाय माझा इथं. विहिरीत पाणी इतकं होतं, हुडी मारल्यावर मृत्यूघंटा वाजते. शेवटी काय झालं, मी 10 एकर रान फणून घेतलं आणि शेवटी त्या सगळ्यावर पाणी फिरलं. म्हणजे भावानो पाऊस आला ना. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय जवान जय किसान.